घरातला भाजीपाला संपला असल्यामुळे आम्ही आलो होतो भाजीपाला घ्यायला. आणि तिथे येऊन बघतो तर काय, दुकानात जस्ट बसतच होती आणि लवकर आल्यामुळे मग म्हटलं चला, गर्दी पण थोडी कमी होती, सुरुवात केली. मेथी प्रेमीला लगेच मेथीची भाजी दिसली, त्यांनी 2 जुड्या घेतल्या. त्यांचं काय, खुडायला मला लागतात. असो, मलाही पुदिना दिसला, मी घेतला आणि मला ते म्हणतात, तू घेतीस करतीस त्याचं काय, नुसती घेऊनच ठेवते, असं म्हणून त्यांनी मला असं काहीसं लूक दिलता. मी पण म्हटलं मी यावेळेस करणारच, असं म्हणून मी ती घेतली. आणि ह्या सिरेमिकच्या 2 बाउल नाही, बरण्या मी घेतल्या. किती क्यूट आहेत ना, मला खूप आवडल्या आणि त्या मला खूप स्वस्तात पडल्या. आणि त्यानंतर हे छोटे छोटे पतंग पण घेतले होते, कारण मला सार्थकचं बोरनान करायचं होतं. आणि जेवणामध्ये कढी भात केला होता फक्त. आणि मला बोरनाण्याच्या तयारीला मी सुरुवात केली. खरं तर आमच्यात बोरनान करत नाही, पण माझं एक रिझन आहे, त्या रिझनमुळे मी ते करते. बोरनान मी या गोष्टीसाठी करते की चला, लहान लहान मुले घरात येतात, एक सेलिब्रेशन होतं, त्यानिमित्ताने सार्थक पण खुश होतो, थोडंसं त्यालाही छान फील होतं. आणि चला, लेकरं घरात आल्यामुळे वातावरण चांगलं राहतं, एक गेम खेळल्या जातात वगैरे, थोडंसं फनी वाटतं आणि छान वाटतं, म्हणून मी ते करते आणि त्यालाही भारी वाटतं. आणि त्यानंतर म्हटलं करायचं तर चांगलंच करायचं, म्हणून असा मस्त लूक तयार केला होता, साडी नेसली होती, असा माझा आजचा काहीसा लूक होता. त्यानंतर सगळे लेडीज वगैरे घरी आले, असं आम्ही सेलिब्रेशन केलं, थोडंफार डेकोरेट केलं होतं. आणि हा माझा कान्हा, लिटिल कान्हा, असा मस्त एन्जॉय करत होता. त्याला मी सगळं डेकोरेट करत होते, पण ते त्याला येत नव्हतं. त्यानंतर सगळ्या लेडीज येऊन आम्ही असं बोरनान सेलिब्रेट केलं. कसं वाटतं आहे आमचं बोरनानचं डेकोरेशन, मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.